सर्वांनी शवासनासाठी तयार राहा. आपापल्या जागेवर शवासनामध्ये या. पाठ टेकून झोपा. संपूर्ण पाठ जमिनीला लागली पाहिजे. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचे अंतर ठेवा. हात शरीरापासून थोडे दूर. तळहात आकाशाकडे. डोळे अलगद बंद. जीभ जबड्यामध्ये स्थिरावलेली. एक खोल श्वास घ्या आणि हळूहळू श्वास सोडा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू संपूर्णपणे श्वास शरीराबाहेर सोडा. आता नॉर्मल तुम्ही श्वास घेऊ शकता. आता पुढचे काही मिनिटं माझ्या शरीरासाठी आणि मनासाठी आहेत असा मनाशी निर्धार करा. शवासनाची सुरुवात पायापासून सुरुवात करूया. आता संपूर्ण लक्ष पायाकडे द्या. पायाची बोट एक बोट संपूर्णपणे सैल होत आहे. पायाचे तळवे, घोटे, पोटऱ्या, गुडघे, मांड्या जड, स्थिर, सुरक्षित आणि रिलॅक्स होत आहे. जेव्हा शरीर सैल होतं तेव्हा मनाला सुरक्षिततेची जाणीव होते. आता लक्ष हिप जॉइंट आणि कमरेकडे. हिप इथे साठवलेला ताण, भीती, असुरक्षितता हळूहळू विरघळत आहे. कमरेचा भाग, त्यावरची चरबी हळूहळू वितळत आहे. संपूर्ण कंबर आपले रिलॅक्स आणि शांत झालेले आहे. स्पाइन, आता संपूर्ण लक्ष मेरुदंड म्हणजे स्पाइन कडे. आपल्या शरीरात मणक्यांची संख्या 33 आहे. एक मणका पूर्ण आपल्या अंतर्मनाने बघायचा आहे. 2 मणक्यांमध्ये मांसल गादी असते. तीही खूप हेल्दी आणि रिलॅक्स आहे. सगळे मणके आपले हेल्दी, रिलॅक्स आणि संपूर्णपणे सुरक्षित आहे. विशेषतः लंबर, जो आपल्या जीवनाचा भार उचलतो, तो आज पूर्णपणे विश्रांती घेत आहे, रिलॅक्स झालेला आहे. जिथे आधार आहे तिथे ताण आपोआप सुटतो. आता लक्ष हातांकडे. हाताची बोट, तळवा, मनगट, कोपर, खांदे पूर्णपणे रिलॅक्स आणि जबाबदारी शून्य होत आहे. खांद्यावरची जबाबदारी आज खाली ठेवली जात आहे. संपूर्णपणे शोल्डर जॉइंट पासून हाताच्या बोटापर्यंत भाग रिलॅक्स आणि शांत झालेला आहे. अप्पर बॅक पूर्णपणे शांत आणि मोकळा झालेला आहे. मानेला एकूण 12 मणके असतात. तेही मणके पूर्णपणे हेल्दी आणि रिलॅक्स झालेले आहेत. ताण धरून ठेवणं गरजेचं नाही, तर ताण सोडणं हीच खरी ताकद आहे. आता लक्ष मान आणि डोक्याकडे.
मान मोकळी, स्कल हलकं झालेलं आहे. पूर्णपणे आपल्या डोक्याची कवटी हलकी झालेली आहे. आता पूर्ण लक्ष मेंदूकडे द्या. आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव मेंदू. लेफ्ट ब्रेन त्याचे काम तर्क, विचार, प्लॅनिंग. आज तो पूर्णपणे शवासनामध्ये शांत आणि रिलॅक्स झालेला आहे. तसेच उजवा मेंदू भावना, कल्पना, सर्जनशीलता व्यक्त करणारा हा राईट ब्रेन संतुलित आणि शांत रिलॅक्स झालेला आहे. आपल्या मेंदूतील मध्यभाग जो भावनिक प्रतिसाद देत असतो तो सुद्धा शांत, रिलॅक्स आणि हेल्दी आहे. आपल्या मेंदूचा मागचा भाग म्हणजे स्मॉल मेंदू, तो आपल्या शरीराचं संतुलन राखणारा असा हा छोटा मेंदू सुद्धा रिलॅक्स झालेला आहे. शांत मेंदू म्हणजे स्पष्ट निर्णय क्षमता. आपल्या मेंदूच्या खाली 2 ग्रंथी आहे. एक आहे पिट्युटरी ग्लँड, ती शरीराचा मास्टर कंट्रोल करत असते. ती ग्रंथी सुद्धा शांत आणि रिलॅक्स आहे. दुसरी ग्रंथी आहे पिनाइल ग्लँड. पिनाइल ग्लँड शांत झोप, जागरूकता आणि संतुलित असं तिचं कार्य चालू आहे. ती सुद्धा ग्रंथी रिलॅक्स झालेली आहे. मेंदू सुरक्षित आहे, मनही सुरक्षित आहे. आता सगळे लक्ष चेहऱ्याकडे जाऊया. चेहऱ्याकडे लक्ष द्या. कपाळ, डोळे, गाल, जबडा, ओठ, नाक, जीभ. आता लक्ष घशाकडे द्या. घशामध्ये थायरॉइड ग्रंथी असते, ती सुद्धा संतुलित कार्य करत आहे. आज आपल्याला स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही, फक्त असणं पुरेसं आहे. यापुढे लक्ष आता छातीकडे. छातीमध्ये फुफ्फुस, ती संपूर्णपणे मोकळी आणि श्वास भरून घेण्यासाठी सक्षम आहे. फुफ्फुसाच्या तळापर्यंत आपला ऑक्सिजन भरला जात आहे आणि संपूर्ण शरीराला ऑक्सिजन पुरवला जात आहे. आपले फुफ्फुस अतिशय सक्षम आणि रिलॅक्स आहेत. आपलं हृदय स्थिर, सुरक्षित आहे. हृदय, त्यातील कप्पे, त्यातील रक्तवाहिन्या अतिशय मजबूत, हेल्दी आणि संपूर्ण शरीराला हृदय रक्तपुरवठा करण्यासाठी सुरक्षित आणि हेल्दी आहे. ते रिलॅक्स होत आहे. प्रत्येक ठोक्याबरोबर आपला विश्वास वाढतो आहे. हृदयाला एकच गोष्ट हवी असते, ती सुरक्षिततेची जाणीव. ती मिळाली की मन आपोआप शांत होतं. आता लक्ष पोटाकडे. चयापचय क्रिया, स्टमक, त्यानंतर लिव्हर, गॉल ब्लॅडर म्हणजेच पित्ताशय, पॅनक्रियाज, किडनी, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन आणि शेवटी रेक्टम. हे सर्व अवयव आपले संतुलित कार्य करत आहे, हेल्दी आणि रिलॅक्स झालेले आहे. फक्त अन्न नाही तर आज अनुभवाचंही पचन होत आहे. सगळ्या ग्लँड, सगळ्या ग्रंथी संतुलितपणे कार्य करत आहेत. नर्वस सिस्टम रेस्ट आणि हील मोडमध्ये आहे. शरीर स्वतःला बरे करत आहे. आता एक छोटासा संकल्प करूया.
मनातच म्हणा, मी सुरक्षित आहे. माझं शरीर माझा मित्र आहे. माझं मन शांत आहे. मी हेल्दी आहे. मी स्ट्रॉंग आहे. आता पूर्णपणे मोठा श्वास घ्या आणि हळूहळू पूर्ण श्वास शरीराबाहेर सोडा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू पूर्णपणे श्वास बाहेर सोडा. हलकेच पायाच्या बोटांची हालचाल करा. पाय हलवा. उजव्या कुशीवर वळून आधार घेऊन बसा. डोळे काही वेळ शांत आणि बंदच ठेवा. शरीरासोबत मनाची शांतताही ठेवा. दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवर घासून आपल्या डोळ्यांवर ठेवा. हाताच्या तळव्यांमध्येच डोळ्यांची हळूच अशी उघडझाप करा आणि हलकेच शवासनातून बाहेर या.